केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी कॉकरोच जनता पार्टी आज रस्त्यावर उतरली आहे। नवी दिल्लीमधील ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावर देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन करण्यात येत आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि यावेळी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेल्या पुस्तकाची प्रत दाखवत विमानतळावरून आंदोलन स्थळाकडे रवानाही झाले। आंदोलनाला येताना पुस्तक आणि तिरंगा घेऊन येण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी सुद्धा दिलेली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी असेल। तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। See, Dharmendra Pradhan ji has been education minister for a long time, and therefore his incompetency, because of which so many suicides are happening. कितने बच्चे मर चुके हैं इस टाइम पे, एंड इतने सारे जो पेपर लीक के मामले हो रहे, डेटा डिस्क्रिपेंसीज हो रहा है, ये सारे चीजों के वजह से we are demanding that Dharmendra Pradhan has to go. Either he resigns or he is sacked from the cabinet. जी भीमराव अंबेडकर जी ने बोला था एजुकेट, ऑर्गेनाइज, एजिटेट। तो एजुकेटेड यूथ यहाँ पे आ चुका है, ऑर्गेनाइज हम लोग हो चुके हैं, एंड एजिटेट हम लोग ऑलरेडी कर रहे हैं। आणि या संदर्भात आपण आणखी जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आंदोलक तर जंतर मंतरवर जमल्याची दृश्य आपण पाहतोय, आपण प्रेक्षकांना दाखवतोय। खऱ्या अर्थानं आंदोलनाला सुरुवात झाली असं म्हणूया का, आणि सद्यस्थिती काय आहे आंदोलनाची, काय सुरू आहे तिथं? जे आंदोलक आहेत ते दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती पोहोचलेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत आंदोलनाचे प्रमुख आणि कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंटचे संस्थापक अभिजित दिपके अद्यापपर्यंत या ठिकाणी पोहोचले नसल्याची माहिती मिळालेली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माहिती मिळते त्यानुसार ते महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेण्याची शक्यता आहे। त्या दृष्टिकोनातून ते राजघाटला जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे ते अद्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले नाहीयेत। थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरती मात्र जे जेनजी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वेगवेगळ्या वेशभूषा करून त्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांच्या माध्यमातून मांडलं जात आहे। काहींच्या हातामध्ये तिरंगे आहेत, काही कॉकरोच जे आहेत त्यांचं फेस मास्क तयार करून या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर जंतर मंतरवरती आंदोलक जे आहेत ते पोहोचलेले आहेत, मात्र आंदोलकांची संख्या इतकी मोठी नाहीये की एरवी इतक्या संख्येनं या ठिकाणी आंदोलन झालेली आहेत। वेगवेगळ्या राजकीय पक्षांची झालेली आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला फारशी जी अपेक्षित गर्दी होती ती या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। सर्वसामान्यपणे काही तरुण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना पोलीस सूचना देताना पाहायला मिळत आहे। अद्यापपर्यंत अभिजित दिपके हे आंदोलनस्थळी पोहोचलेले नाहीयेत आणि थोड्याच वेळात ते पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हो, अगदी शिवाजी, आणखी 2 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। एकतर या आंदोलनामागचं कारण आपण सगळे जाणून आहोत, त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोणी चर्चा करण्यासाठी येतंय का, आणि दुसरी गोष्ट या आंदोलनामध्ये सामाजिक संघटना आणि राजकीय नेते सुद्धा सहभागी होणार आहेत असं कळतंय, तर त्या संदर्भातले अपडेट्स हवेत। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार सामाजिक संघटना नाही, सामाजिक संघटनेचे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही, मात्र राजकीय पक्षाचे लोक जे आहेत ते यामध्ये अद्यापपर्यंत प्रवेश केलेला नाहीये। जे वेगवेगळे सामाजिक संस्थांमधून विजय कुंभार असो, महाराष्ट्रातून अंजली दमानिया असो, हे देखील या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र जे राजकीय पक्ष आहेत ते या ठिकाणी अद्यापर्यंत पोहोचलेले नाहीत अशी माहिती सध्या मिळत आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाने अद्यापर्यंत या संदर्भात पाठिंबा दिलेला नाहीये। आम आदमी पक्षाचं या संदर्भामध्ये काही कनेक्शन असल्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत, मात्र जे प्रमुख काँग्रेस असो किंवा इतर विरोधी पक्ष असो यामध्ये तितक्या ताकदीनं किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने सहभागी झाल्याचं सध्या तरी दिसताना पाहायला मिळत नाही। अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि दुसरीकडे अभिजित दिपके यांच्या संभाजीनगर इथल्या निवासस्थानावर अजूनही पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला गेलाय। अभिजित दिपके यांच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश प्राप्त झाले होते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून
या विशेष उपाययोजना केल्या गेल्यात. सध्या त्यांचे आई वडील सुरक्षित ठिकाणी असून ते छत्रपती संभाजीनगर इथल्या मूळ निवासस्थानी राहत असल्याची माहिती आहे. दरम्यान दिपके यांच्या घरासह संपूर्ण परिसरावर कडक नजर ठेवली जाते. परिसरात सुमारे 20 सीसीटीव्ही कॅमेरेज बसवले गेलेले आहेत आणि यासाठी स्वतंत्र LED स्क्रीनवरून पोलीस सतत सीसीटीव्ही फुटेजेसची पाहणी सुद्धा करतायत. 100% त्याच्या पाठीमागे उभं राहायचं होतं. काल 4 वाजेपर्यंत मी रिक्वेस्ट केली की बाळा मला तुझ्याकडे यायचंय, तू मला फोन कर किंवा पाच पाठव, पण त्याने शेवटी नकार नाही दिला, ना मेसेज केला, ना काही बोला पण नाही. म्हणून एक घरचा सदस्य होण्याचे नाते आणि सक्का चुलता लहान आहे मी, मला त्याच्या पाठीमागे उभं राहायचं होतं, पण त्याने बोलवलं नाही आणि येऊ नका म्हणला. याचं मला दुःख वाटतंय. अभिजितनं मागे देखील एक पोस्ट केली होती की मी भारतात आल्यानंतर मला पोलिस अटक करू शकतात. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हो सर, होऊ शकतं. कारण सरकार हे कधी काय करेल ते सांगता येत नाही सर. कारण बऱ्याच लोकांसोबत त्यांनी गेम केलेला आहे. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत. कधी आमच्यासोबत काय होईल ते आम्हाला